कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। प्रीतमला भेटायला गेली होतीस ना? मग काय शहाणपणा शिकवून आलीस त्याला? पारू, मी काहीतरी विचारलं, मला उत्तर दे। हे बघा दिशा मॅडम, मी तुमच्या समध्या प्रश्नांची उत्तरं दिली असती, पण मला लई महत्त्वाचं काम आहे। आता खरंच माझ्याकडे येळ नाही। दिशा मॅडम, काय म्हणालीस तू आता? आता खरंच माझ्याकडे येळ नाही म्हणजे? तू कोणाशी बोलतीस कळतंय तुला? या घरची होणारी सून आहे मी, आणि तू मोलकरीणस। तर मोलकरणी सारखं राहायचं, जास्त माज नाही दाखवायचा। सारखं सारखं मला तुझी लायकी दाखवायला लावू नकोस, कळलं ना? दिशा मॅडम, सोडून दुखतंय मला। पारू, माझं लग्न आहे की नाही? मला हवीस तू माझी सगळी कामं करायला। कुठे जायचं नाहीयेस तू, इथेच थांबायचं, कळलं? कळलं? हे बघा दिशा मॅडम, मी फक्त माझ्या देवी आईंचा आदेश ऐकते, बाकी कोणाचाच नाही। ओ, तू फक्त तुझ्या देवी आईंचे आदेश ऐकते? तर मग दिशा मॅडम, बघा ना, पारूला मी सांगते आता माझं लग्न आहे, तर प्लीज मला हेल्प करायला इथे थांब, तर ती ऐकत नाहीये। माझी इथे कोणी बहीण नाहीये, मैत्रीणही नाहीये, आणि पारू मला माझ्या बहिणीसारखी आहे ना, म्हणून मग तिला प्लीज सांगा ना लग्नात माझी हेल्प करायला माझ्यासोबत राहा म्हणून, प्लीज। पारू, तू दिशाला मदत करायला थांब। असा समज तू तिची करवलीयस। बघ पारू, आता तर तुझ्या देवी आईने पण तुला सांगितलंय, तू मला बाहेर म्हणालीस ना की मी फक्त माझ्या देवी आईचाच आदेश ऐकते। ऐकशील ना मग? आता थांबशील ना माझ्यासोबत? पारू, तू इथे काय करतेस? मग आदित्य, पारूने इथं नाही तर कुठे असायला हवं होतं? आई, मी तिला एका महत्त्वाच्या कामासाठी पाठवलं होतं, सो प्लीज तिला जाऊ दे। आदित्य, असं कोणतं इम्पॉर्टंट काम आहे की ते फक्त पारूच करू शकते? माझं लग्न आहे, मला हेल्प करायला पारू हवी आहे माझ्यासोबत। प्लीज तू ते काम दुसऱ्या कोणाला तरी सांगशील? प्लीज सासू मॉम, सांगा ना तुम्ही। हो आदित्य, दुसऱ्या कोणाला तरी पाठव, पारूला थांबू दे इथे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।